माझा निर्णय झालेला आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही. तू मला चक्क साखरपुडा करू नकोस असं सांगतेस आई. मी म्हणते साखरपुडा पुढे ढकलूया. आई मी तेच म्हणतोय, तू असं का करतेस? पण तू तरी इतकं झुकतं माप का देतोयस मानसीला? कारण मी तिला ओळखतो, मी तिला ओळखलंय. आई जे घडलं तेव्हा तू समोर होतीस, तू सगळं पाहिलंस ऐकलंस. तू मला प्रामाणिकपणे सांग, तिचा काय संबंध आहे या सगळ्या ह्याच्यात? पण ती त्या कुटुंबाचा एक भाग आहे ना. आई तू असं बोलतेस जसं काही सगळं आपल्या घरात घडतंय इथे. अगं हे सगळं त्यांच्या घरात घडतंय, दळवींच्या कुटुंबात. आपलं काय संबंध आहे? बरं मला एक सांग, आता लग्न झाल्यानंतर मानसी या कुटुंबाचा एक भाग होणार हे कोण म्हणलं होतं? आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग होणार नाही होत हे कोण म्हणालं होतं? बरोबर ना? मग झालं तर मग. प्रश्न तो नाहीच आहे सलील. नवीन आयुष्याची सुरुवात करताना हे असे अडथळे आलेले बरे वाटत नाहीत. आणि मग मनात शंकेची पाल चुकचुकते. त्याला आपण तरी काय करणार? आई प्लीज डोंट बी टिपिकल. असं काही नसतं ग. अगं कित्येक लोकांच्या आयुष्यात एखादं नातं सुरू करताना ह्याच्यापेक्षा जास्त अवघड प्रसंग येतात, शॉकिंग प्रसंग येतात. म्हणून त्यांनी नवीन नाती करायची नाहीत, आयुष्य जगायचं नाही. हे बघ सलील, तुझं बरोबर आहे, पण आपल्याला आता चॉईस आहे ना. आपण ठरवू शकतो की लगेच पुढे जायचं की नाही. थोडं थांबूया ना. इतकी काय घाई आहे तुला? घाई मला? आई सगळ्यांना माहितीये की या सगळ्या प्रकरणात मी किती संयम दाखवला. मला एवढंच म्हणायचं की जे घडतंय ते दळवींच्या कुटुंबात घडतंय, बरोबर? त्याच्यामुळे आपण आपले निर्णय का बदलायचे? मला त्याची गरज वाटत नाही. तुला ना समजूनच घ्यायचं नाहीये सलील. अहो मातोश्री, हे मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही थोडं समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर चल, हे सगळं सोड, सगळं विसर. समजा हे सगळं असंच्या असं आपल्या घरात घडलं असतं तर सांग ना. मुलाची आई म्हणून तुला असं वाटलं असतं ना की समोरच्या माणसाने थोडं समजून घ्यावं, मोठं मन दाखवावं, वाटलं असतं ना? तुला त्रास झाला असता ना आई? वाईट वाटलं असतं ना तुला? हे बघ, माझा निर्णय झालाय आणि मी तो बदलणार नाहीये. मनसी, जिथे माझ्या घरचे माझ्या बाजूने उभे नाहीयेत तिथे तू तुझा वेळ का घालवतेस? कम ऑन विक्रांत, तू याला वेळ घालवणं म्हणतोस? मी याला जबाबदारी घेणं म्हणते, मैत्रीची आणि नात्याची. आपल्यातली मैत्री आणि माझं आणि ईशाचं नातं. नातं? ईशाचं आणि तुझं नातं तू मानतेस, ते तिची आई सुद्धा नाही मानत. हे बघ, मी ईशाची मावशी आहे. जे नातं आहे ते मी मान्य करते, त्यात काहीच विशेष नाहीये. पण मला जे दिसतंय ते वेगळंच आहे. मला दिसतंय की एक व्यक्ती आपलं असलेलं नातं धुडकावतीये आणि त्याच वेळी दुसरी व्यक्ती एक नसलेलं नातं निभावायचा प्रयत्न करते. नसलेलं नातं? आमचं नातं नुसतं नावापुरतं नाहीये. म्हणजे भलेही ते बायोलॉजिकली नसेल पण इमोशनली आहे. तिला जन्म देणारा वडील मी नाहीये, पण तिच्या जन्मासाठी मीच कारणीभूत आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.